नमस्कार, जय इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर इथे पाहू शकता मी आज आलू मेथी बनवणार आहे। तर त्याच्यासाठी मी इथं मेथी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतली आहे 1-2 वेळा। तर आपल्याला फक्त पानच घ्यायची आहेत, त्याची लाकडं आहेत ती घ्यायची नाहीत। तर मेथी कडू होऊ नये म्हणून आपण काय करायचं आहे, याच्यामध्ये आधी पाणी घालायचं आहे। पाणी घातलं की याच्यामध्ये आपण मीठ टाकायचं आहे, त्यामुळे काय होईल, मेथी आहे ती कडू लागणार नाही। तर इथे मी मीठ घातलेलं आहे आणि या मिठाच्या पाण्यामध्ये मेथी आहे ती आपल्याला ठेवायची आहे थोडा वेळ, म्हणजे त्या मेथीचा जो कडवटपणा असतो तो निघून जातो। इथे मेथी यामध्ये भिजत ठेवलेली आहे, तोपर्यंत आपण बटाटा उकडून घेऊया, शिजवून घेऊया। इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे, तर त्याच्यामध्ये आता मी तेल घालणार आहे 1 चमचा। तेल थोडंसं गरम होऊन द्यायचं आहे। त्यानंतर इथे अर्धा चमचा जिरं घालायचं आहे। इथे मी लसूण घेतला आहे, तर मेथीमध्ये लसूण भरपूर घालायचा आहे, तो असा चॉप करून घेतलेला आहे उभा। लसूण चांगला लाल होईपर्यंत परतायचा। इथे पाहू शकता लसूण लाल झालेला आहे। त्यानंतर आपल्याला इथं 3 ते 4 मिरच्या चिरून घातल्या आहेत, चिरून घेतल्या आहेत, त्या घालायच्या आहेत। मिरच्या थोड्याशा परतल्या की त्याच्यामध्ये 1 कांदा घेतला आहे बारीक चिरून, तर तो घालायचा आहे। यानंतर याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची, चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा। इथे मी 3 ते 4 मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहेत, ते असे चिरून पाण्यात ठेवले आहेत। तर इथे आपण बटाटा चिरला आहे तो लहान लहान आकारामध्ये चिरला आहे, कारण तर पटकन शिजेल म्हणून। तर मी अशाच खूप साऱ्या टिप्स सहित सांगणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि स्किप न करता पहा। तर हा बारीक चिरलेला बटाटा याच्यामध्ये घालायचा आहे। सर्व मसाले आहेत ते बटाट्याला लागले पाहिजे। यानंतर इथे मी मीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा, ते घालणार। मीठ घातलं की काय होतं, पाणी सुटतं आणि त्याच्यामुळे बटाटा शिजला जातो। यानंतर आपण हा बटाटा झाकून ठेवायचा आहे 2 मिनिट शिजण्यासाठी। बटाटा शिजत आहे तोपर्यंत आपण मेथी आहे ती चिरून घेऊया। तर मेथी घेताना आता काय करायचं आहे, तर पूर्ण पाणी आहे मिठाचं ते त्याच्यातून काढून घ्यायचं आहे आणि बारीक चिरून घ्यायची आहे मेथी। तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा आणि त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला नोटिफिकेशन येईल।
सर्व मेथी चिरून झाली आहे आपली. 2 ते 3 मिनिट झाले आहेत. तर आता आपण झाकण काढून पाहू शिजली आहे का भाजी. इथे अजून बटाटा नाही शिजलेला. अजून 2-3 मिनिट झाकून ठेवूया. ते काय करायचं आहे, थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे बटाटा खाली लागणार नाही. आणि झाकण ठेवायचं आहे. 2 ते 3 मिनिट झाले आहेत. झाकण काढून पाहू. तर इथे पाहू शकता बटाटा शिजला आहे. यानंतर आपण यामध्ये एक बारीक चिरलेले टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो घातलं की मेथी घालायची आहे बारीक चिरलेली आणि हलवायचं आहे. पूर्ण मिक्स करून घ्यायची. झाकून ठेवायची आहे मेथी शिजण्यासाठी. दोन ते 3 मिनिट झाले आहेत. झाकण काढून पाहू मेथी शिजली आहे का. इथे पाहू शकता मेथी शिजलेली आहे. कलर ही अगदी छान दिसत आहे. इथे पाहू शकता किती छान दिसत आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि व्हिडिओ जर आवडला असेल आणि रेसिपी करून पहा आणि कमेंट करून सांगा कशी झाली आहे आलू मेथी. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत नमस्कार.